सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। गावदेवी 11 पिसावरी टीम टॉस जिंकलाय, फलंदाजी करण्यासाठी तयार आहेत विजय पवार आणि त्यांच्या समवेत त्यांच्या साथीनं त्याच्या जोडीनं मंगेश ही सलामीची जोडी मॅचचा आनंद घेत असतील आमचे सुनील दादा पाटील क्रिकेट प्रेमी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। जेडी मामा आपलं देखील स्वागत, लक्ष्मण शेठ पाटील सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। गोरक्षनाथ म्हात्रे मॅचचा आनंद घेत असतील, स्वागत आहे। पहिलाच बॉल गोलंदाज चीनू, हो हो ज्यावेळी ताकद काम करत नाही, काम करते नजाकत आणि नजाकतीने भरलेला हा फटका चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन। मंगेश ही ओळख राहिली सातत्याने मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक सक्षम फलंदाजी तो करत असतो। गोलंदाज चीनू षटकातील दुसरा चेंडू समोरच्या दिशेनं स्क्रीनच्या समोरच चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक तडाखा षटकार। आमचे मित्र आहेत ते मॅचचा आनंद घेत असतील। धीरज भाई आपका स्वागत है, स्वागत असेल। चीनू सारख्या एक प्रभावशाली खेळाडूवरती हे गत हल्ले। इथे चाललाय चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मिळेल सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतोय। धावसंख्या धावफलकावरती 11। सुरुवात चांगली झाली आहे गावदेवी 11 पिसारवी टीमची। एकता 11 रोहिंजन टीम, शिनू पाटील, विजय पवारची पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चेअरफुल षटकार। भरपूर फॉर्म मध्ये पिसावरी टीम यावर्षी आपण चालताना पाहिले, प्रत्येक मॅच मध्ये एक दमदार योगदान ते देत असतात। मंगेश आणि विजय पवार, शैलेश दादा यांची देखील एक मोठी टुर्नामेंट तुमच्या भेटीस येणार आहेत। मॅन ऑफ द सिरीज साठी तिथे 4 व्हीलर आहेत, एंट्री फीज असेल 25,000। यावेळी चेंडू हवेत फसलाय, फटका मोठा विकेट, विजय पवार नाराज झाले स्वतःवरती, बिग विकेट मैदानातून बाहेर विजय। मात्रे स्ट्राइक एंड वरती शेवटचा बॉल धनेसाठी परफ्यूम डिलिव्हरी पाहिली, षटकाची झाली आहे। सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी 11 पिसारवी टीमची धावसंख्या पाहिली, एका विकेट नंतर धावसंख्या धावफलकावरती 17 आहेत।
उत्सव उत्सव पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी ते साजरी करणार आहे. उत्सवाला आहेत सेकंड स्पेल मध्ये मंगेश आहेत स्ट्राईक एंडवरती. सुरुवात चांगली झाली आहे. 17 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार. षटकातील पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज. मंगेश आहेत स्ट्राईक एंडवरती. हो यावेळी ऑफ साईड मध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल ते सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतोय. एकूण धाव संख्या 18 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. पिसावरी टीमची एक जरी विकेटचा अपवाद वगळला तरी मी म्हणेन सुरुवात चांगली आहे. धनेश येत आहेत स्ट्राईक एंडवरती. यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये ताकदीचा प्रचंड वापर चाललाय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. धनेशच्या बॅट्स मधून धनवान बलवान असा षटकार. 24 धावा आहेत. 2 डझनामध्ये धावसंख्या पाहिली. धनेश ओव्हरपिच बॉल होता उत्सवचा. यावेळी सर्व बॅट ना ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन देतील सौरभ. तिथे मिळेल सिंगलच्या बरोबरीनेच धावसंख्या धाव फलकावरती आली आहे. एकूण धावसंख्या 25. षटक क्रमांक 2 गोलंदाज उत्सव. तर या ठिकाणी आपण पाहिलात आमचे प्रवीणदादा पाटील मनसे विभागीय अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. प्रवीणदादा व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंगेश यांनी जर 50 धावा मारल्या तर नारायण शेठ म्हात्रे यांच्याकडनं 5000, रुपेश पाटील तलोजा मजकूर यांच्याकडनं 3, त्यानंतर नकुल शेठ यांच्याकडनं 2000, म्हणजे तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरुवात तर चांगली केली आहे मी म्हणेच मंगेशना. रुपेश मॅच आपण बघताय आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. नकुल शेठ व्यासपीठावरती आहे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 31 धावा आहे धाव फलकावरती. हाफ ट्रॅकर होता पाहिला. चालला चेंडू सरळ पिसारबे गावामध्ये गावदेवीच्या दर्शनाला. नंतर एक धाडसी निर्णय आणि योग्य डिसिजन मी म्हणेन पिसावरी टीमचा. धावसंख्या 37. मंगेश 3 षटकार आणि 1 चौकाराच्या बरोबरीनं 24 धावसंख्येवरती खेळतायत. अतिशय चांगला खेळ. 26 धावा काढल्या तर 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. नारायण मामा आमचे, रुपेश शेठ पाटील, नकुलदादा पाटील या तिन्ही मान्यवरांच्या मध्ये. हो वेग होता चेंडूमध्ये. चेंज ऑफ फेस पाहिला. षटकाची इथे झाली आहे सांगता. 2 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या आई गावदेवी 11 पिसारवी टीमची धावसंख्या धाव फलकावरती एक चांगल्या स्थितीमध्ये 37 धावा 1 विकेट गारत. आदरणीय सन्माननीय व्यासपीठावरती त्यांचं नुकताच आगमन झालंय. विभाग सचिव प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रवीण प्रतापशेठ पाटील यांच्या माध्यमातून
मंडळासाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. थँक्यू सो मच प्रवीण दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. ओम साई 11 क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेल्या स्पर्धेमध्ये सौरभ येत आहेत. सुजित पाटील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करू. ट्रॅकर होता धनेश यांना चेंडू समजलं नाही, वॉर्निंग दिली आहे. परफ्यूम डिलिव्हरी होती, फर्स्ट वॉर्निंग इथे दिली आहे. सौरभ एक उंच कुडा खेळाडू आहे, बॉडी लँग्वेज त्यांचं भरपूर चांगलं आहे. एकता 11 रोहिंजन टीमच्या माध्यमातून चांगला खेळ सातत्यानं. गोलंदाज या षटकातील पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा धनेशसाठी कॉट बिहाइंडची अपील होती. फलंदाज बाद आहेत. बॅटला स्पर्श झाला, चेंडू ब्रश झालाय. धनेश बाद होत आहे. अगदी चेहऱ्यावर त्यांच्या सातत्याने एक गोड स्मित असे असतो. धनेश बाद झालेत. नवीन फलंदाज राजकुमार येत आहेत. राजकुमार येतात. सौरभला मिळाली सफलता. फुलटॉस होता, आल्या आल्या कडक षटकार. फुलटॉस म्हटलं तर आबेल बुजे बार आणि या फलंदाज राजकुमारनं खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेट क्लिअर करत चेंडू सीमारेच्या बाहेर षटकार. षटकाराच्या बरोबरीनं आई गावदेवी 11 पिसावरी संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 43 धावा. सुरुवात बेधडक झाली आहे. राजकुमारनं आपले इरादे, आपले मनसुबे, आपले ध्येय इथे निश्चित केल्या. सौरभवरती आक्रमणाला सुरुवात. हो, यावेळी फटका बसला. इथे स्लिप मधून क्षेत्ररक्षक आले होते. सोपा झेल होता, एवढा कठीण झेल नव्हता, परंतु जे विकेटच्या पाठी जे क्षेत्ररक्षक असतात त्यांना दिवसा जागता पहारा द्यावा लागतो आणि ते देतात. परंतु इथे मिसफील्ड, झेल ड्रॉप, जीवनदान मिळतो राजकुमारला. संघ जाऊन टेपतो. 44. मंगेश स्ट्राईक एंडवरती आहेत. खूप चांगला गुणवान खेळाडू आहे. यावेळेस आडव्या बॅटनं तितकीच लांबी, तितकाच अंतर, चेंडू सीमा रेषा बाहेर, छूम अंतर. आणि या षटकाराच्या बरोबरीनं आई गावदेवी 11 पिसारे टीमच्या 50 धावा कंप्लीट. क्या बात आहे. 50 जर ठोकल्या तर 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे मंगेश साठी. पुन्हा एकदा तडाखा. क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतोय, सोडतोय, निसटतोय, जीवनदान मिळतोय. यावेळी फलंदाज आपण पाहिलं मंगेशला. षटकाची सांगता. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 51.
धूमधडाका अग्नितांडव मांजवून केलाय. यावेळेस फलंदाज मंगेशच्या बॅट्स मधून आलेला हा A1 कॉलडीचा ग्रेट षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली एकूण 66 आणि मंगेशच्या एकूण धावा पाहिल्यात 57 धावा आहेत. हो यावेळेस हळव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न डॉट चेंजची सांगता होते. बऱ्याच वेळाने ते डॉट आलाय. अकरा चेंडू आणि 37 धावसंख्येवरती खेळतो. एकदा जोरदार टाळ्या मंगेशसाठी मित्रांनो. खूप चांगला खेळ. 13 धावा जर काढल्या तर आजच्या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी. हा पहिला अर्धशतक झलकावणार का? हो 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 चाललाय चेंडू स्क्रीनच्या वरन सीमा रेषा पार षटकार. षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन ठेवतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 63 झाल्यात. Very good batting performance by the Mangesh Mhatre. Next delivery. Fuller line चा हा चेंडू होता. चला गॅप मध्ये चेंडू सी मारेच्या बाहेर 4 रन. सदुसष्ट पैकी धावसंख्या 47 वरती आहेत. फक्त 3 धावापासून 13 चेंडू 47. ओमसा 11 स्पर्धेतील पहिला अर्धशतक झलकावणार का हा फलंदाज? प्रेक्षक देखील त्याचीच वाट पाहत आहेत. रुपेश पाटील, नारायण शेठ म्हात्रे, नकुल दादा पाटील यांच्याकडनं 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाज तयार आहेत. साहिल फुल टॉस फटका तर फसलाय की चाललाय चेंडू. हो हो 6 आणि षटकाराच्या बरोबर मंगेश बॅट जरा दाखवा प्रेक्षकांना मानवंदना द्या. जोरदार आला प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौफेर 53 धावांची झुंजार केली. रुपेश पाटील, नारायण शेठ म्हात्रे चला गुगल पे चालू आहे. 53 झाल्यात. एकूण धावा पाहिल्यात 73. यावेळेस देखील फुल्लर लाईन गॅप मध्ये चालला 4 मध्ये. पहिला सत्र कंप्लीट. जोरदार टाळ्या. जबरदस्त झुंजार केली. 57 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली आहे. आमच्या पंच ते देखील प्रोफेशनल क्रिकेटर आहेत. मनोज पवार अभिनंदन स्वीकारत असताना पहिल्या सत्राचा खेळ समाप्त आहे. गावदेवी 11 पिसारवी टीमची रणसंख्या धाव फलकावरती 77 आणि 78 धावेंचा भरपूर मोठा लक्ष. एकता 11 रोहिंजर टीमच्या समोर तो लक्ष कशा पद्धतीने पार केला जाईल. धावसंख्येची ढगफुटी पाहावयास मिळेल की ते गोलंदाजी तीक्ष्ण तिखट पाहावयास मिळेल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया शिरोली गावचा एक बेधुंद करणारा आवाज आमचे बंधुतुल्य मित्र मंगेश पाटील यांच्या गोडवाणीत. अच्युत दादा पाटील यांना विनंती केली की आपण प्रवीण दादा पाटील यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. त्यांचं मनापासून आभार. तर प्रवीण दादा या आपण. प्रत्येक ज्या ज्या मॅचमध्ये
तलोता मजकूर असो सिद्धी करवले असो ज्या ज्या ठिकाणी प्रवीण दादांना इन्व्हाइट असतं त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. अच्युतदादा पाटील यांचे शुभ असते. त्यानंतर आमचे नकुलदादा पाटील. नकुलदादा या आपण देखील आपलं देखील आम्ही शुभ सन्मान करू. एक चांगले आयोजक आहेत. नकुलदादा पाटील या आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू. अच्युतदादा पाटील आमचे भांजे आहेत यांच्या शुभ असते. पाहुण्यांचा शुभ सन्मान. गेस्ट इज आवर गॉड. भारतीय संस्कृती ते जपली जाते. आमचे रुपेश म्हात्रे एक खूप मोठे आयोजक आहेत. आज नेक्स्ट मॅच त्यांचीच आहे. श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी. या आपण रुपेश आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. चला कॉम बॉक्स मध्ये करूया बदला. पुन्हा एकदा मंगेश पाटील यांचा आवाज. तर टॅगी साई पुन्हा एकदा असता तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. दमदार स्पर्धा पाहता आज या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतो जिथे पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच पाहायला मिळेल. एकता 11 रोहिंजन आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गावदेवी पिसारवे या दोन संघांदरम्यान लढत पाहतो. पहिला पूर्वार्धामध्ये दमदार बॅटिंग केली आणि 4 षटकांच्या अगेन्स्ट टोटल धावा जमा केल्या. त्या मात्र 77 धावा जमा केल्या. 78 धावांचा लक्ष्य आता सेकंड 17 मध्ये नक्कीच एकता रोहिंजन टीम समोर आहे. सलामीची जोडी केलपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. दोन सलामीवीर कर्मवीर आणि धर्मवीर अशी सलामीची जोडी सध्या केलपट्टीवरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील पाहायला मिळेल. विजय पवार हा गोलंदाज. पहिलाच बॉल केम ऑन. पहिलाच बॉल अगदी वेगवान होता. लाईन खराब होती. ऑप्शनचा भरपूर बॉल बाहेर होता. पंचांचा इशारा आलाय की हा बॉल वाईट अतिरिक्त दाब्याने अकाउंट ओपन झाला. बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमचा प्रभास मोठा. त्याच्यामुळे तुम्हाला रणनीती चांगली आखावी लागेल. चांगलं स्टार्ट हवा आणि स्टार्ट देण्यासाठी सध्या चिनू पाटील इन ऍक्शन मध्ये. पुन्हा एकदा थोडस तुत्तू ममे करत असताना यस पुन्हा एकदा वाईटचा इशारा. सलग बॅक टू बॅक हा दुसरा बॉल वाईट फेकला. गोलंदाज विजय पवारनं एक अष्टपैलू खेळाडू बॅटिंगच्या माध्यमातून 6 धाब्यांचं वैयक्तिक योगदान दिलं. त्याच्यानंतर मंगेशनं अगदी चांगला खेळ साकारला. या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली मंगेशच्या नावावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा विजय पवार समोर चिनू पाटील. अगदी सड मध्ये फेकण्याचा प्रयत्न सुरू होता. इथे रनआउटची संधी आहे. चुकीचा कॉल झाला जिथे विकेट गमावा लागला आणि पहिला रनआउटचा शिकार फलंदाज सौरभ पाटील मैदानातून बाहेर. पहिला फलंदाज रनआउटचा शिकार झालाय जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला. पण लक्ष मोठं त्याच्यामुळे तुमचं चांगलं खेळ होणं हे गरजेचं आणि अशा रीतीने तुमचं योग्य कॉल आलं नाही. यस न योग्य झालं नाही त्याच्या कारणास्तव विकेट गमावा लागलं जिथे रनआउटचा शिकार फलंदाज मैदानातून बाहेर झाला. तो मात्र सौरभ पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन होताना तुम्ही पाहता फलंदाज तुषार पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये येऊन झाला. चिनू पाटील वरती जबाबदारी असेल कारण की टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक. लक्ष मोठा प्रभास मोठे करायचा त्याच्यामुळे हवा रॅकेटचा वापर सध्या एकता रोहिंजन टीमला करावा लागेल. पहिल्या षटकापासून पूर्णपणे अटॅकिंग क्रिकेट हे दाखवावं लागेल. त्याच ईर्षेनं केलं असताना हा टायपिंग क्रिकेट अलाउन द कार्पेट केला. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं पम्बलिंग थोडं लेझी क्रिकेट झालं
आणि त्याचा फायदा मिळाला सध्या बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला इथे या बॉलवरती धाबा आल्या 2-2 धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 4 या आकड्यावरती. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा आणि या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावे लागेल रोहिंजन टीमला आणि ते होत नाहीये. प्रहार केला चांगला फटका बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना ठोकलाय हा ब्रँडेड षटका चिनू पाटीलनं. म्हणजे 6च्या मदतीनं संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ 10 या आकड्यावरती 10 धाबा धावपुस्तकावरती. याच फटक्यांची गरज आहे रोहिंजन टीमला. प्रवास मोठा तब्बल 78 धाब्यांचा लक्ष घेऊन सेकंद 17 मध्ये उतरलाय. नक्कीच एकता रोहिंजन टीम आणि तो प्रवास जर सुखरूप करायचा असेल तर अशा रीतीनं फटके तुम्हाला मारावे लागतील. त्याच ईर्षेनं सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय चिनू पाटील. पुढचा बॉल विजय. पुन्हा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत मस्तक पे तस्तक षटकारानंतर येतोय चिनू पाटीलच्या बॅट मधून हा दमदार चौकार. चार धाब्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 14 या आकड्यावरती. विस्फोटक बाणा अजमावत असताना मॅच मध्ये चिनू पाटील इन ऍक्शन मध्ये. फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळला. दिशा देण्याचं काम केलं. पॉवर सर्कलचा षटक आणि पॉवरफुल बॅटिंग करत असताना मॅच मध्ये चिनू पाटील सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 18 धाबा धाव पुस्तकावरती टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंद 17 मध्ये सध्या देतोय. फलंदाजी करत असताना एकता रोहिंजन संघ. एक विकेट गमावला. रनआउटचा शिकार सौरभ पाटील मैदानातून बाहेर झाला आणि त्याच्यानंतर टीमची सर्व काही जी जबाबदारी आहे ना ती जबाबदारी उचलली सध्या चिनू पाटील आपल्या खांद्यावरती. थोडासा पदतालिकेचा वापर केला. शॉट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षकात त्याला चकवा मिळाला आणि पाकाबाई पर्यंत लेग पास मध्ये सिंगल आली. अंतिम बॉल वरती आले 1 धाव. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीम 1 बाद. टोटल फलकावरती धावा आल्यात 19. चला विनंती असेल पहिल्या फेरीमध्ये 4थी मॅच श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी संघनायक आला. मी विनंती करेन खार्डी टीमला की आपला संघनायक आपण टॉस साठी पाठवा. पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. 19 आकड्यावरती चिनू पाटीलने चांगला खेळ साकारला आणि शेवटपर्यंत स्थळ टोकावा लागेल आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर न्यावं लागेल आणि त्याच्यासाठी चांगला खेळ सातत्याने प्रत्येक षटकामध्ये प्रहारानं प्रहार करावा लागेल. लक्ष मोठे 78 धाबेचा प्रवास हा सुखरूप करायचा तर चिनू पाटीलला शेवटपर्यंत चांगला खेळ साकारावा लागेल. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता. दुसरा ट्रम्प कार्ड पिसारो टीमचा गोलंदाज तेजस पाटील याचा वापर केला. कशा रीतीने गोलंदाजी राहील. समोर फलंदाज पाहिला इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा चिनू पाटील आणि त्याला साथ देत असताना तुषार पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रहार केलाय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू लॉक केला. मिळती साथ ठोकला चिनू पाटील हा षटकार. व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया आक्रोश शेख यांना. विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. दमदार स्पर्धा पाहतोय. आज या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय. आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतो. भरपूर चांगली स्पर्धा छोट्या असो की मोठी त्याच्या मागची मेहनत ही भरपूर इम्पॉर्टंट असताना मेहनतीनं साकारलेला क्रीडांगण 4 दिवस रंगणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस जिथे पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच एका साईडला एकता रोहिंजन आणि त्याला फाईट करतोय गावदेवी पिसारवे. पहिल्या पूर्वार्धामध्ये जी बॅटिंग केली पिसारवे टीमनं त्याचे उत्तर सेकंद 17 मध्ये देत असताना एकता रोहिंजन संघ. चिनू पाटील एका हाताने संघर्ष करतोय. मॅच मध्ये सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार.
व्यासपीठावरती शुभागमन होते. खरं तर आयशा हॉटेलचे मालक आक्रोश शेख साहेबांचं इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 31-31 या आकड्यावरती. 78 धावांचा प्रभास घेतलेला लक्ष आणि तो लक्ष पार करीत असताना मजबूत स्थितीमध्ये सध्या एकता रोहिंजन हा ट्रॅकर प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. लाईन खराब आहे. प्रेशर आलाय गोलंदाज तेजस पाटील वरती आणि प्रेशरच्या कारणाने अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल पलकावरती धावा पहिला 32 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन संघ. चिनू पाटील एका हाताने संघर्ष करतो आणि एका हाताने संघर्ष कसं करावं याचं प्रात्यक्षिक चिनू पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इनसाइड आउट खेळला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी होते आणि या बॉलवरती एक धाव मिळेल. एका धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघ डबल तिरी 33 या आकड्यावरती एकता रोहिंजन संघ. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज तुषार पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये दोन्ही साईडनं आक्रमण करावं लागेल कारण की लक्ष 78 धावांचा आणि तो लक्ष गाठायचा असेल तर दोन्ही फलंदाजाला चांगला खेळ साकारावा लागेल. 33 धावा धावपुस्तकावरती अजूनही विचार केला तर 15 बॉल आणि 45 धावांची गरज मॅच मध्ये एकता रोहिंजन टीमला. सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज तेजस पाटील त्याच्यावरती प्रहार केला चिनू पाटीलला. त्याच्या स्ट्राईक रोटेट झाली. आता तुषार पाटील कशा रीतीने खेळ साकारेल. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. चेंडू हवेमध्ये नो मास लँड. चेंडू डिलेबस झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना एकता रोहिंजन टीम तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल आणि संघर्ष करत असताना मॅच मध्ये लक्ष 78 धावांचा काटायचा याच ईर्षेनं फलंदाजी करतो चिनू पाटील आणि तुषार पाटील. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 35-35 या आकड्यावरती. दुसऱ्या षटका चेंडूचा विचार केला. चेंडू फेकले टोटल 4. अजून या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. समीकरण पहिला बॉल शिल्लक 14 आणि 14 मध्ये करायच्या टोटल अद्याप 43 धावा. 14 बॉल 43. मॅच अजूनही बॅलन्स खेळपट्टी फलंदाजासाठी अगदी पोषक राहिली आहे आणि या खेळपट्टीवरती आपण भरघोस धावा येताना पहिला 14 बॉल 43 गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये यष्टिरक्षक येथील चेंडू खाली. हा दुसरा धक्का एकता रोहिंजन टीमला. तुषार पाटील बॅक टू द पवेलियन. आता नवीन फलंदाज केतन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. समीकरण पहिला बॉल शिल्लक 13 आणि 13 मध्ये करायच्या 43. सध्या एकता रोहिंजन टीमला. चला खाडी टीम आपला संघनायक अथवा कोणता प्रतिनिधी आला असेल कोणता खेळाडू आला असेल तर विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझेड टीमचा संघनायक रुपेश सध्या इथे आल्यात. आपलं हार्दिक स्वागत आहे अगदी वेळेवरती. नक्कीच हा संघ आणि संघनायक उपस्थित आहे. तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. खाडी टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉस साठी या. 13 बॉल 43 गोलंदाज सेकंड षटक अंतिम बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये पकडला जेल. सलग बॅक टू बॅक दुसरा धक्का लागला. बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला आणि षटक दुसरं समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस एकता रोहिंजन संघ जाऊन पोहोचला टोटल 35 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 43 धावांची गरज.
2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा आल्या 35. लक्ष्य 78 धाब्यांचा होता. अद्याप 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 मध्ये करायचे आहेत एकता रोहिंजन टीमला अजूनही 43 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. चिनू पाटील अद्याप स्थळ टोकून बसला. हा स्थळ कशासाठी आहे ना तर एकता रोहिंजन टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला. चिनू पाटीलला वैयक्तिक चांगले योगदान दिलं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करून दिली नक्कीच एकता रोहिंजन टीमला. त्याच्यानंतर आपण पूर्णपणे नॉन स्ट्राईक एंड वरती पाहिलं चिनू पाटील. आता इथे पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक एंड वरती आपण चिनू पाटीलला पाहतोय. 12 बॉल 43 धाब्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तिसरा हा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला गावदेवी पिसारवे टीमने गोलंदाज शैलेश मात्रे. प्रार केला चिनू पाटीलला. हवाई हल्ला चढवत असताना दिला तडाखा मिळतीचा टोकलाय हा षटकार. एका हाताने संघर्ष कसा करावा ना याचं जिवंत उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये चिनू पाटील वैयक्तिक दमदार योगदान देता आणि टीमला जिथे चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न चिनू पाटीलचा राहिला. टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू आपली गुणवत्ता पेशकश करत असताना या मॅच मध्ये पुन्हा प्रहार. अजून एक तडाखा अजून एक धमाका सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. व्यासपीठावरती अतिथी मंचकावरती पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय ते ऐशा हॉटेलचे मालक सर्वा अग्रोज शेख या साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या पवित्र शुभाशय हा शुभ सन्मान केला जाईल. मायाचे उद्धार शाल आणि स्पर्धेची घोट आठवण सन्मान चिन्ह देऊन येथे पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान मंचकावरती केलं जाते. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते. त्याच्यानंतर गुलजारबाई यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. जवा मागच्या दिशेनं चिनू पाटीलनं आक्रमण केलं. चांगला खेळ साकारत असताना सध्या रोहिंजन टीम साठी लक्ष 78 धाब्यांचा होता. तो प्रवास काढत असताना एका हाताने संघर्ष चालू आहे सध्या चिनू पाटीलचा. फलकावरती धाबा पहिला संघ 47-47 या आकड्यावरती पोहोचला. आता अद्याप 9 बॉल आणि करायच्या टोटल 31 धाबा. 9 बॉल 31 समीकरण सामना अजूनही बॅलन्स आहे. चिनू पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये सध्या एकता रोहिंजन संघ. गोलंदाज या पुढचा बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइडला लॉक केलाय. एक चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकला चिनू पाटीलला षटकार. वैयक्तिक अगदी दमदार योगदान देत असताना चिनू पाटील वैयक्तिक 47 धाब्यांचे योगदान दिला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल फलकावरती 50 धाबा कंप्लीट करत असताना 53 या आकड्यावरती एकता रोहिंजन टीम. येणारे 8 बॉल 25 धाब्यांची गरज आहे. 78 धाब्यांचा भलं मोठं लक्ष हे घेऊन सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्याच्यानंतर चिनू पाटीलचा बोलबाला पाहिलं अलाउंड द कार्पेट मिडॉन मध्ये केला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न फसलाय. महत्वाची विकेट पीक धक्का चिनू पाटीलची विकेटची गरज होती गावदेवी पिसारवे टीमला आणि अखेर करतो फलंदाज रनआउटचा शिकार चला जिथे हा तिसरा धक्का. चौथा धक्का बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला. तुमची एखादी चुकी आहे ना स्पर्धेतून बाहेर काढत असता आणि अशी चुकी केली चिनू पाटीलला तर वैयक्तिक चांगला खेळ साकारत होता आणि त्याचे विकेट आता मैदानातून बाहेर. मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. येणारे बॉल शिल्लक 7 आणि 7 मध्ये करायच्यात अद्याप एकता रोहिंजन टीमला 24 धाबा. 7 बॉल 24 समीकरण. इन ऍक्शन मध्ये फलंदाज स्ट्राईक एंड वरती आदर्श पाटील गोलंदाज सियान.
इनसाइड आउट खेळलाय. पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चाललाय. क्षेत्रक्षक वेगाने दौड लावतील. अंतिम क्षणाला चेंडू फरार. अंतिम बॉल वरती आलाय हा चौकार. जिथे तिसरा षटकाचा केस समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस एकता रोहिंजन संघ जाऊन पोहोचला. टोटल 58 या आकड्यावरती 78चं लक्ष होतं. आता येणारे 6 बॉल आणि 20 धावांची गरज मॅच मध्ये एकता रोहिंजन टीमला. चला कार्डी टीम आपला संगणक अथवा कोणता खेळाडू जर आला असेल तर आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमचा संगणक आलाय त्याच्यामुळे मी विनंती करेन कार्डी टीम आपला संगणक अथवा कोणता खेळाडू आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती पाठवा. येणारे 6 बॉल 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती हा चौथा ट्रम्प कार्ड गावदेवी पिसावरे टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ज्याचा वापर केला पिसावरे टीमला. त्याच्यावरती विश्वास ठेवलाय गोलंदाज रोशन मात्रे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. कार्डी टीम आपला संगणक पाठवा कारण की आपण उशीर करू नका. नागझर टीमचा संगणक आलाय. कार्डी टीम चला आपला संगणक टॉस साठी या. येणारे 6 बॉल आणि गरज 20 धावांची मॅच मध्ये एकता रोहिंजन टीमला. समोर फलंदाज पहिला सूरज पाटील इन ऍक्शन मध्ये सध्या ऑन स्ट्राइक वरती 6 बॉल 20 गोलंदाज तयार. हो टॅपिंग क्रिकेट झाला. ऑन साइडला खेळला लावून द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक पम्बलिंग झाला. लेझी क्रिकेट लक फॅक्टर मिळते सध्या एकता रोहिंजन टीमला. मिळते 4 हा लाय चौकार. 4च्या मदतीने आता संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पहिली संघ 62 या आकड्यावरती. आता समीकरण पहिलं येणारे 5 बॉल आणि गरज टोटल 16 धाब्यांची मॅच मध्ये एकता रोहिंजन टीमला. सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून अगदी हा सामना बॅलन्स पाहायला मिळेल. मात्र कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल ज्या रीतीने विश्वास ठेवला गावदेवी पिसावरे टीमला रोशन मात्रेवरती त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी केली जाईल का. पुढचा बॉल पुलटास बॉल व्यवस्थित बाच्या रडार मध्ये आलं नाही आणि जोपर्यंत यशस्वी पोहोचतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्याच्या मदतीने समीकरण चेंज झालं. आता बॉल शिल्लक 4 आणि करायच्या 15 धाबा. 4 बॉल 15चं समीकरण. हा मैदानाच्या आतमध्ये मॅच अगदी चांगल्या प्रेक्षण लढत. दोन्ही संघ भरपूर चांगली फाईट करत असताना मात्र कोणता संघ या मॅच मध्ये विजय महोत्सव साजरा करेल हे पाहणं गरजेचं. चिनू पाडीची रनआउट मध्ये गेलेली विकेट मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेलं रोहिंजन टीमला. आता 4 मध्ये 15 धाबा. समोर फलंदाज पहिलं आदर्श पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पुलटास बॉल यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. हा लागतोय 5वा धक्का एकता रोहिंजन टीमला आणि संघ थोडासा प्रेशर मध्ये आलाय. खरी पुलटास बॉल मिस केला ज्याच्यामध्ये विकेट गमावा लागला आदर्श पाटीलला आणि 5वा धक्का एकता रोहिंजन टीमला. विकेट आले. आता येणारे 3 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. थोडासा मॅच पासून दूर चालला बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीम. 3 बॉल 15. नवीन फलंदाज मयूर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 बॉल 15चं समीकरण. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये वर्चस्व गाजवेल गावदेवी पिसावरे. हा फटका चांगला ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत जिथे झालं रचलं गावदेवी पिसावरे टीमला आणि जल्लोष करत असताना हा दिलाय 6वा धक्का एकता रोहिंजन टीमला.
येणारे आता 2 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. माझने कुठं टर्न घेतला तर चिनू पाटीलची रनआउटची विकेट तिथूनच मॅच मध्ये वापसी केली गावदेवी पिसारवे टीमला आणि तो संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये असंघ पाहायला मिळता. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती गावदेवी पिसारवे टीम उभा आहे. मात्र येणारी 2 बॉल 15 धाब्यांची गरज. जर हा कारनामा करायचा असेल तर एखादा लक पक्का मॅच मध्ये एकता रोहिंजन टीमला. गोलंदाज तयार रोशन म्हात्रे. हा देखील चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतील आणि अजून एक धक्का. हॅट्रिक संपादन केली या मॅच मध्ये गोलंदाज रोशन म्हात्रेना. पण या मॅच मध्ये पिसावरे टीमने 2 कारनामा केला. एक पहिल्या पूर्वार्धामध्ये मंगेशने टोकला अर्धशतके खेळली आणि त्याच्यानंतर सेकंड 17 मध्ये जिथे प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि अस्लागाच्या षटकामध्ये रोशन म्हात्रेनं हॅट्रिक संपादन केली. अंतिम 1 बॉल शिल्लक असे खाटी टीम. चला आपला संघनायक या आपण टॉस साठी भरपूर उशीर झाला. वारंवार तुम्हाला कॉल दिला जातो लक्ष असू द्या. स्पर्धा लाईव्ह आहे त्याच्यामुळे आपण लगेच आता टॉस साठी व्यासपीठावरती या. शेवटचा अंतिम 1 बॉल शिल्लक असेल. रोशन म्हात्रे नवीन फलंदाज साईल 9व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला. पदतालिकेचा वापर केला. अंतिम बॉलला डॉट अशा रीतीने सामना जिंकलाय. अभिनंदन टीम गावदेवी पिसारवे. हार्ड लक या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला एकता रोहिंजन टीम. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली साकारणारा खेळाडू मंगेश ठरला मॅन ऑफ द मॅच. 53 धाब्यांची 15 बॉल 57 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारणारा फलंदाज